नमस्कार, मी श्रद्धा's ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये बनवणार आहोत अस्सल चवीची ड्रायफ्रूट मलाई कुल्फी आणि कट कुल्फी। तीही अगदी सोप्या पद्धतीने व कमी साहित्यात बनवून तयार होते। सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही ही कुल्फी बनवलीत तर पहिल्याच प्रयत्नात ही अगदी बाजारात मिळणाऱ्या मटका कुल्फी सारखीच तयार होईल। तर न चुकता कुल्फी बनवण्याकरता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याकरता इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेत। यात मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतलाय। तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असतील ते तुम्ही यात वापरू शकता। आता यांना मंद गॅसवर थोडंसं परतून घ्यायचंय। ड्रायफ्रूट्स परतून झाले की यांना थंड करून मिक्सरमध्ये घालायचंय। आता यात मी 1 चमचा साखर घालते, म्हणजे हे व्यवस्थित व पटकन वाटले जातील। या ड्रायफ्रूटची आपण जाडसर पूड करून घेणार आहोत। आपल्या कुल्फीला मस्त रिच व दाणेदार टेस्ट येण्याकरता यात मी ड्रायफ्रूट घालते। तुम्ही ड्रायफ्रूट न घालता सुद्धा ही कुल्फी बनवू शकता। इथे मी ड्रायफ्रूटची पूड करून घेतले, हिला एका वाटीत काढून घेते। आता यात पाव कप मिल्क पावडर घालायची आहे आणि यात सोबत 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालते। कस्टर्ड पावडर ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरू शकता। यामुळे आपल्या कुल्फीच्या मिश्रणाला छान घट्टपणा येतो। आता या सर्वांना थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात थोडंसं साधं दूध घालून याला छान मिक्स करून याच्या गुठळ्या न होऊ देता याची एक छानशी स्लरी बनवून घ्यायची। असं केल्यामुळे गरम दुधात घातल्यानंतर याच्या गुठळ्या होत नाही। अशा प्रकारे मी याची एक छानशी पातळ स्लरी बनवून घेतली आहे। आता इथे मी एक जाड बुडाचं भांडं घेतले। दूध करपू नये म्हणून यात मी थोडंसं पाणी घातले। यात मी अर्धा लिटर फुल फॅट दूध घालते। या दुधाला आपण मीडियम गॅसवर गरम करून घ्यायचंय। आता दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे। दुधाला उकळी आली की गॅस लो करायचा आणि याची आपण स्लरी बनवली होती ती यात घालायची आहे। अशी ड्रायफ्रूट व मिल्क पावडरची स्लरी बनवल्यामुळे दुधात याच्या गुठळ्या होत नाही आणि आपल्या कुल्फीला मस्त असा रवाळ टेक्स्चर येतो। आता सगळं मिश्रण दुधात घालून झाल्यानंतर या दुधाला आग करपू न देता सतत ढवळत राहून शिजवून याला आटवून घ्यायचंय। आपण यात कस्टर्ड पावडर घातले, यामुळे आपलं दूध लवकर घट्ट होतं। या दुधाला मीडियम गॅसवर सतत ढवळत राहून आटवून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता आपलं दूध छान घट्ट झालं आहे। आपलं कुल्फीचं मिश्रण तयार आहे हे कसं समजायचं तर मिश्रणाला चमच्यावर घेऊन असं चेक करायचं। चमच्यावर बोट फिरवल्यानंतर यावर एक लाईन तयार झाली म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे। यापेक्षा अजून आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही, कारण थंड झाल्यावर हे मिश्रण अजून थोडं घट्ट होतं। आता आपण या दुधाच्या मिश्रणाला थोडंसं बाजूला ठेवूया आणि याकरता लागणारं साखरेचं कॅरेमल बनवून घेऊया। त्याकरता इथे मी एका जाड बुडाच्या पॅनमध्ये अर्धा कप साखर घालते। या साखरेला पाणी न घालता मीडियम गॅसवर विरघळवून घ्यायचे। पॅनमध्ये घातल्यानंतर तिला लगेचच न हलवता तिला आपणच विरघळू द्यायची। ही विरघळून साखरेचा रंग बदलला की हिला एकजीव करून घ्यायचे। साखरेला खूप जास्त काळपट करायचं नाहीये। कॅरेमल ब्राऊन झालं की गॅस बंद करायचा आहे। याचा खूप जास्त काळपट रंग केला तर कुल्फीला करपट स्वाद येतो, म्हणून ह्याला खूप जास्त करपवायचं नाहीये। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली साखर विरघळून याचा शुगर कॅरेमल तयार झाला आहे। या कॅरेमलमुळेच आपल्या कुल्फीला मस्त असा ठेल्यावर मिळणाऱ्या मटका कुल्फीचा फ्लेवर येतो। आता हे शुगर कॅरेमल आपण लगेचच आपल्या दुधाच्या मिश्रणात घालून घ्यायचे, पण हे एकदम न ओतता थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचे। कारण तुम्ही जर एकत्र कॅरेमल दुधात घातलं तर हे फसफसून वर येतं, त्यामुळे कॅरेमल दुधात घालताना ते थोडं थोडं घालूनच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। कॅरेमल दुधात छान मिक्स करून झालं की यात 1 चमचा वेलची पूड घालून याला पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। वेलचीमुळे आपल्या कुल्फीला मस्त असा स्वाद येतो। मिश्रण छान एकजीव करून झालं की याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर हे मिश्रण अजून थोडंसं घट्ट होईल। थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान घट्ट झालंय आणि याला मस्त रवाळ असा टेक्स्चर सुद्धा आलाय। आता ही कट कुल्फी सेट करण्याकरता इथे मी पेपर ग्लास घेतलेत। तुम्ही डबा किंवा स्टीलचा ग्लास सुद्धा वापरू शकता। आता हे तयार कुल्फीचं मिश्रण या ग्लासात घालून घेऊया। आता या ग्लासाला मी ॲल्युमिनियम फॉईल लावून बंद करते। तुमच्याकडे जर ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर तुम्ही बटर पेपर किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी सुद्धा वापरू शकता। असं केल्यामुळे आईस्क्रीम सेट करायला ठेवल्यावर यात आईस क्रिस्टल तयार होणार नाहीत। आता या सर्व ग्लासांना फ्रीझरमध्ये 7 ते 8 तास सेट होण्याकरता ठेवायचे। आता आपण कुल्फी बनवूया। त्याकरता इथे मी
असा एक प्लास्टिकचा मोल्ड घेतलाय. तुम्ही तुमच्याकडे असलेला कोणताही कुल्फी मोल्ड घेऊ शकता. पण तुमच्याकडे जर कुल्फी मोल्ड नसेल तर एका ग्लासात हे मिश्रण ओतून त्यावर ॲल्युमिनियम फॉईल लावून त्यावर एक आईस्क्रीम स्टिक लावूनही तुम्ही कुल्फी बनवू शकता. या सर्व साच्यात हे तयार मिश्रण भरून घ्यायचं व याला सुद्धा 7 ते 8 तास फ्रीजरमध्ये सेट होण्याकरता ठेवायचे. 7 ते 8 तासानंतर आपल्या दोन्ही कुल्फ्या छान सेट झाल्यात. आता यांना आपण डिमोल्ड करायचं आहे. त्याकरता इथे मी या पेपर ग्लासला कट करून घेते. तुम्ही बघू शकता आपली कुल्फी अगदी सहज ग्लासातून निघाली आहे. आता यांना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ कट करू शकता. बाजारात मिळणाऱ्या व्हिपिंग क्रीम व केमिकलपासून बनलेल्या आईस्क्रीम व कुल्फीपेक्षा कोणतेही केमिकल न वापरता घरी बनवलेली ही कुल्फी खूपच टेस्टी लागते. कोणताही आर्टिफिशियल कलर किंवा केमिकल न वापरता आपली परफेक्ट ठेल्यावर मिळणारी ड्रायफ्रूट मलाई कट कुल्फी तयार आहे. आता आपण कुल्फी मोल्डमधली कुल्फी सुद्धा काढून घेऊया. तुम्ही बघू शकता या सुद्धा अगदी सहज डिमोल्ड होत आहेत. आता सर्व कुल्फ्यांना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटने सजवू शकता. आपली ड्रायफ्रूट मलाई कुल्फी सुद्धा तयार आहे. कमी साहित्यात घरच्या घरी अगदी सॉफ्ट, तोंडात टाकताच विरघळणारी ड्रायफ्रूट मलाई कुल्फी तयार आहे. तुम्ही सुद्धा ती नक्की बनवा. कोणतेही केमिकल न वापरता घरी बनवलेली कुल्फी बाजारातल्या कुल्फीपेक्षा जास्त टेस्टी बनते. म्हणून तुम्ही सुद्धा ही घरी नक्की बनवा. आणि तुम्हाला जर आपली आजची कुल्फीची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा. आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.